आंदोलकांना मारण्यासाठी, लोकांचे जीव घेण्यासाठी सरकारच्या वतीने आतंकवाद्यांना सुपारी देण्यात आली होती। हे ऐकून कदाचित तुम्हाला धक्का बसेल, पण हे खरं आहे। हा घ्या पुरावा। एका पत्रकाराला मारहाण करतानाचा हा व्हिडिओ समोर आला आहे। या इसमाने पोलिसांचे हेल्मेट घातले आहे। फक्त ड्रेस पोलिसांचा नाही, परंतु हातात असलेली काठी मात्र पोलिसांची आहे। आंदोलनातून असे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर येत आहेत। गर्दीमध्ये हे आतंकवादी ओळखू येण्यासाठी आणि खऱ्या पोलिसांना त्यांना आंदोलक म्हणून मारहाण करता येऊ नये म्हणून या सगळ्यांचा ड्रेस कोड एकच असल्याचे दिसून येत आहे। या सगळ्यांचे शर्ट चौखड्याचे चट्टेरी पटेरी असल्याचे दिसून येते। भाजपच्या काही आमदारांनी आंदोलनावर भाष्य करताना म्हटले होते की आंदोलक हे नक्षलवादी आहेत। खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणाले होते की आंदोलनात अराजकता निर्माण करणारे लोक घुसले आहेत। या सर्वांचे वक्तव्य आणि विधाने अगदी खरी ठरली आहेत, कारण हे आतंकवादी आणि नक्षलवादी खऱ्या आंदोलकांना मारहाण करताना दिसून येत आहेत। कौन है सर? आप कौन है सर? आप कौन है? आप कौन से ड्रेस में? आप कौन है? आप कौन है? फिर आपके हाथ में डंडा कैसे है? आपके हाथ में डंडा कैसे है? त्यांच्या काठ्यांना टोकदार खिळे बसविलेले आहेत आणि ते सरकारने आंदोलनामध्ये घुसविल्याचे दिसून येत आहे, कारण त्यांना पोलीस सहकार्य करत आहेत। ते पोलिसांसोबत मिळून मारहाण करताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत। हा सर्व धक्कादायक प्रकार त्या पत्रकारांनी त्या पोलिसांना विचारला असता खुद्द पोलीस मोठे डोळे करून भडकलेले, रागावलेले ओरडताना दिसत आहेत। गलती से नहीं है, गलती से नहीं है। आपको नहीं मार रहे मेरे भाई। मैंने सवाल किया तब जाइए। अब जाइए। वो कौन है? कोई बात नहीं। अरे आप जाओ यार। आप जाओ। कौन है वो? पहले आप बताइए ना कौन है। हेलो। हाँ बताइए। पहले मैंने तेरे कहा जाइए, समझ नहीं आ रही? चले चले ऐसे। अरे चलना। हे कोणाच्या आदेशाने होत आहे? लोकांना जखमी केले जात आहे आणि पोलीसही कोणाचे आदेश पालन करताना दिसत आहे। यापेक्षा आणखी काय पुरावा पाहिजे? थोडक्यात हे भयानक षडयंत्र तर आहेच, परंतु त्याबरोबर लोकांच्या सामूहिक हत्येचा प्लॅन सरकारने तर आखला नव्हता ना, असा प्रश्न उपस्थित होतो। आता याचे उत्तर लोकांनी शोधण्याची गरज आहे। धन्यवाद।